श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही रुद्र ज्योतिष चॅनल या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, तसेच बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि आधीच्या व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये पत्रिकेमधील अष्टम स्थानामध्ये जर नेपच्यून ग्रह असेल, पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये जर चंद्र बलवान असेल अथवा पत्रिकेमध्ये अष्टमाधिपती बलवान असेल, अष्टमामध्ये केतू बलवान असेल, तर व्यक्तीला इंट्युशन पॉवर म्हणजे पुढे होणाऱ्या घटनांचा आभास आधी होणे, म्हणजे एखादी घटना ही दूरवर होणार आहे, आधी ती घटना समजण्याचे संकेत मिळणे आणि तशी घटना होण्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळणे, ज्याला इंग्लिशमध्ये इंट्युशन म्हणतात, ती गोष्ट व्यक्तीला प्राप्त होताना दिसते. पामिस्ट्री या क्षेत्रामध्ये ती गोष्ट आपल्याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करता येते, तर पुरुषांनी उजव्या हाताचा विचार करावा आणि स्त्रियांनी डाव्या हाताचा विचार करावा. जर पुरुषाच्या हातामध्ये जर हातावरती ही जी रेषा आहे त्याला हृदय रेषा म्हणतात, ही जी रेषा आहे त्याला मस्तिष्क रेषा म्हणतात आणि ही जी रेषा आहे त्याला जीवन रेषा, आयुष्य रेषा म्हणतात. जर हृदय रेषा आणि मस्तिष्क रेषा याच्यामध्ये जर कुठेही क्रॉसचे चिन्ह मोठ्या प्रमाणावर होत असेल, तर या क्रॉसच्या चिन्हामुळे व्यक्तीला इंट्युशन पॉवर मिळते, व्यक्ती समाजामध्ये प्रसिद्ध होते आणि इंट्युशन पॉवर अशी मिळते की पुढील होणाऱ्या घटनांचा आभास व्यक्तीला इतका आधी होतो की घटना होणार आहे त्यांना आधीच माहिती असते आणि घटना घडून गेल्यानंतर त्यांना लक्षात येते की अरे हे तर मला माहिती होतं की हे आधी होणार आहे. तर हृदय रेषा आणि मस्तिष्क रेषा यांच्यामध्ये जर क्रॉस असेल तर तशा प्रकारची योग निर्माण होतात. स्त्रियांनी तोच योग आपल्या डाव्या हातावरती पाहावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.